नमस्कार, मी विनाच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आम्ही चाललो आहोत रत्नागिरीतून थेट दापोलीला, आम्ही तिघीच, आणि मस्त एक दिवस एन्जॉय करण्यासाठी चाललो आहोत। आम्ही रत्नागिरीतून खेडला इथे रेल्वे स्टेशनला उतरलो आणि असे 1-2 फोटोशूट केले आहेत, ते फोटो आहेत। आणि लगेचच माझा भाऊ, वहिनी आणि माझ्या 2 भाच्या आम्हाला नेण्यासाठी लगेच आले तिथे, आणि तिथूनच आम्ही ट्रिपला सुरुवात केली। आणि उन्हावऱ्याला गेल्यावर आम्ही जिथे गाडी लावणार होतो तिथलं हे थोडंफार शूट केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आणि इथेच आम्हाला असं नदी आहे पलीकडे, आणि इथे असं गरम पाण्याचे झऱ्याचे जे वाफा येताना दिसत आहेत, धूर येताना दिसत आहे, तिथे थोडं आम्ही गेलेलो। आणि तिथे असं बघितलं तर खूप गरम असा पाणी होतं, छान असं आहे बघा, तुम्ही पाहू शकता। आणि इथे इथला निसर्ग पण सुंदर असा आहे। दापोलीतील उन्हवरे गाव आहे हे, तुम्ही पाहू शकता। आणि आता आम्ही त्या मेन कुंडाच्या इथे चाललो आहोत छानपैकी, तुम्ही पाहू शकता। हे दापोलीतील पिकनिक पॉईंट एक आहे, तुम्ही पाहू शकता। हे बघा, हे तलाव आहे आणि हे तलावमध्येही गरम पाणीच आहे, आणि इथे वर्षानुवर्ष गरम पाणी असतं। इथे शाळेच्या ट्रिपही आणले जातात। हे दिसतंय ना असं, तिथेही गरम पाणीच आहे खूप असं। आणि आता आपण मेन पॉईंटच्या ठिकाणी चाललो आहोत। ह्या गावाला सुंदर असा निसर्गाने दिलेला वरदानच असं म्हणता नाही येईल, कारण की इथे खरंच इतकं गरम पाणी, आम्ही हात लावून पण पाहिला, इतकं गरम पाणी असतं ना। आणि काय ठिकाणी ना असं टच पण करताना येत नाही, इतका कडक पाणी होतं, म्हणजे आम्ही उन्हातून पण गेलेलो होतो म्हणा। म्हणजे पर्यटक येतात आणि इथे ना काही कचरा टाकून जातात, त्यामुळे त्यांनी बहुतेक असं मध्ये पॅक केलेलं असावं असं मला वाटतं, तुम्ही पाहू शकता। असं प्रत्यक्ष बघितलं ना तर प्रत्यक्ष खूप असं गरम अशा वाफा पाण्याच्या येताना दिसत होत्या। मोबाईलमध्ये एवढं क्लिअर दिसत नाही आहे, पण खूप असं गरम पाणी होतं। असं आपण हात, म्हणजे इथे वाफा दिसत आहेत ना येताना धुरासारख्या, तिथे आपण जर हात असं बुडवून ठेवलं ना तर जमत नव्हतं, एवढं गरम पाणी इथे होतं, तुम्ही पाहू शकता। छान असं मला वाटतं इथे उन्हवरे गावामध्ये अजून थोडंफार डेव्हलप केलं ना तर छान असं, म्हणजे पिकनिक पॉईंट आहेच हा, पण अजून जरा सुधारणा केली ना तर अजून छान असं इथे हे होऊ शकतो। हे पाहू शकता तुम्ही, किती गरम पाणी आहे आणि शुद्ध स्वच्छ मस्त दिसते पाणी इथे। आणि हे सर्व गरम पाणी आहे ना, ते पुढे आपण मागाशी बघितलं ना नदी, तिथे सर्व पाणी हा तिकडे जातो, पाहू शकता। आपण मागाशी दाखवलेलं ना ते आपण त्या पलीकडे गेलेलो होतो, तो पॉईंट होता ते। गरम पाण्याचे कुंड, छान असं तुम्ही पाहू शकता असा मस्तपैकी। आता आपण त्या साईडला थोडं मागे जाऊया। हे पाहू शकता तुम्ही, पर्यटकही इथे लांबून येतात। हे गरम पाण्याचे कुंड पाहण्यासाठी, आणि ह्या म्हणजे पलीकडे पाठच्या साईडला आम्ही जरा पाहून येतो, म्हणजे काय आहे ते नक्की। आम्ही पण इथे
म्हणजे दापोलीत राहूनही आम्ही पहिल्यांदाच आलो आहोत गरम पाण्याचे कुंड बघायला. असं साचलेलं पाणी आहे, हेही गरम पाणीच आहे. ग्रुप ग्रामपंचायत उन्हावरे आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आणि इथे गरम पाणी असं आहे. खरंच निसर्गाने दिलेलं सुंदर असं वरदानच म्हटलं तरी हरकत नाही. सुंदर असं वरदान आहे गरम पाण्याचे झरे. म्हणजे इथे वर्षानुवर्ष गरम पाणीच असतं. इथे उन्हावरे गरम पाण्याचे कुंड. इथे आतमध्ये आता मगाशी आपण गेलेलो ना, इथून एंट्री आहे, पाहू शकता. आणि इथे पर्यटकही आलेले आहेत. दापोलीमध्ये खूप फिरण्यासारखे ठिकाणे आहेत. माझी वहिनी, माझ्या 2 भाच्या ग्रंथा, दुर्वी आणि ही शर्वी आणि हे बाकीचे पर्यटक मंडळी दिसत आहेत. त्या म्हणत होत्या, आत्तू माझाही फोटो घे. त्या हाय करत होत्या. तुम्ही पाहू शकता सुंदर असं. आता आम्ही हे एवढं गरम पाण्याचे कुंड पाहून परतीच्या प्रवासाला निघालो. आणि आम्ही नंतर पुढे पन्हाळे काजीच्या लेण्याही बघायला गेलेलो होतो. ते मला काही शूट करता आलं नाही, कारण काय माझी छोटी मुलगी पण कंटाळलेली प्रवासातून. आणि कडक ऊन पण होतं, त्यामुळे आम्ही पुढच्या लेण्या थोड्याफार बघितल्या आणि घरी आमच्या निघालो. तुम्ही दापोलीत आलात की नक्की हे ठिकाण बघायला या. सुंदरच आहे आणि मस्त वाटतं इथे येऊन, छान वाटतं. थँक्यू.